हाय एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल अंजली ब्लॉग्स. फ्रेंड्स, बरेच दिवसानंतर आज व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी. आणि तुम्ही विचार करत असेल की एवढा गेटअप, मी एवढा मेकअप करून का बसलेली आहे. तर ॲक्च्युली फ्रेंड्स, मी व्हिडिओ बनवलेत, आता रील्स बनवले आणि वीरू झोपलेली आहे, त्यामुळे मला आता टाइम भेटला व्हिडिओसाठी. नाहीतर ती मध्ये मध्ये येऊन बोलते, मला बोलू देत नाही. आणि मेन म्हणजे फ्रेंड्स, ही साडी मला कोलॅबरेशनसाठी आलेली होती, तर ते रील बनवण्यासाठी मी घातलेली होती. तर चला म्हटलं आता व्हिडिओ बनवून घ्यावा. तर सगळ्यात आधी आपल्या यूट्यूबला 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत, त्यासाठी तुमचे मनापासून आभार. असंच सपोर्ट करत राहा, असंच प्रेम तुमचं देत राहा आणि व्हिडिओ मी नेहमी पोस्ट करत राहील. आणि खूप खूप थँक्यू तुम्हाला सगळ्यांना. तर बघा फ्रेंड्स, मी 3-4 दिवसाखाली एक इंस्टाग्रामला स्टोरी टाकलेली होती की तुमचे प्रश्न आणि माझे उत्तर. बरेच माझे फॅन फॉलोविंग आहेत. आता माझे इंस्टाग्रामला 157K फॉलोअर्स आहेत. बरेच लोक छान सपोर्ट करताय, खूप छान असे कमेंट करताय. प्रत्येक व्हिडिओ स्टोरी टाकलेली होती की तुमचे जे काही प्रश्न असाल ते मला तुम्ही विचारा. तर असतात ना, आणि जे आपले म्हणजे जवळचे लोक, म्हणजे आता तुम्ही सगळे जवळचेच आहात माझ्या, तुम्ही मला इतकं सगळं सपोर्ट करताय, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल, त्यामुळे तुम्ही मला लाईक आणि सपोर्ट करत असाल ना. तर त्यामुळे तुमचं एक म्हणजे कमेंट म्हणा किंवा एक लाईक म्हणा, एक खूप असं मोटिवेशन देऊन जातं फ्रेंड्स. आणि मी खूप खुश आहे, माझे सबस्क्रायबर 10K झालेले आहेत, त्यामुळे मी खूप जास्त हॅपी आहे. तर त्यासाठीच त्या मुद्द्यावरच आज मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे फ्रेंड्स. तर बरेच खूप साऱ्या जणांनी मला तर फार अशी छान छान कॉम्प्लिमेंट दिले होते. ताई तू खूप सुंदर दिसतेस. प्रश्न खूप जास्त कमी होते, पण त्यात सगळ्यात जास्त कॉम्प्लिमेंटच होत्या. तर ताई तू खूप छान दिसते, खूप सुंदर दिसते, तुझी सुंदरतेचा राज काय वगैरे वगैरे. तर सगळ्यांसाठी थँक्यू. मी सगळ्यांना रिप्लाय करू शकत नाही, पण सगळ्यांसाठी मी हा एक व्हिडिओ घेऊन येत आहे फ्रेंड्स. तर व्हिडिओ पूर्ण बघा. चला, तर सगळ्यात पहिला प्रश्न असा होता की मी आता कोणाचं नाव वगैरे घेत नाही, कारण मला पण आता नाव वगैरे काही आठवत नाही. ऍक्च्युली ID मध्ये ते मेन्शन असते नाव, पण नाव नको घ्यायला. तर मी सांगते पहिला प्रश्न काय होता. तर ताई तू कोणत्या गावाला राहतेस. तर ॲक्च्युली माझं प्रॉपर गाव म्हटलं ना, तर माझं जे माहेराचं प्रॉपर गाव आहे ते नांदेड साईडला येतं. आणि माझे आई पप्पा राहतात इकडे वर्धा साईडला. तर माझ्या पप्पाची सर्व्हिस असल्यामुळे, आणि माझ्या हस्बंडचं पण गाव वर्धाच आहे. आणि सध्या आम्ही सर्व्हिससाठी इकडे, आता माझ्या हस्बंडची सर्व्हिस इकडे मुंबईमध्ये आहे, तर आम्ही मुंबईमध्येच असतो आता. आणि त्यांची जशी जशी ट्रान्सफर होणार तसं तसं आम्ही त्यात. तर बघा, आता विरू उठलेली आहे, त्यामुळे मी विरूला तिकडे TV लावून दिली आणि मग व्हिडिओ करायला इकडे आले. तर असंच होतं, कधी पण मी व्हिडिओ करायला बसते आणि ती उठते. तर असो, जाऊ द्या. सेकंड प्रश्न हा होता फ्रेंड्स की ताई तुझ्या सुंदरतेचा राज काय आहे. तर ॲक्च्युली ते असतात ना आपले फीचर्स, म्हणजे डोळे, नाक, हे कुणाच तरी सारखे दिसतं, म्हणजे आई किंवा वडील यांच्यासारखे दिसतं. तर नॅचरली माझी आई खूप सुंदर आहे, त्यामुळे हे मला आईकडूनच मिळालेलं आहे. तर बाकी मी काही यूज वगैरे करत नाही. माझी जे स्किन आहे ना, स्किन क्लिअर आहे, बट पाणी भरपूर प्या. पाण्यामुळे खूप छान स्किन होते, आपल्याला माहीतच असेल. हेल्दी खाल्ल्याने पण खूप छान स्किन राहते. हां, आता तिसरा प्रश्न काय होता की ताई तू विरूला सांभाळून आणि एवढे सगळे रील्स, एवढे सगळे गेटअप करून तू म्हणजे कसं मॅनेज करतेस सगळं, असा एका ताईने प्रश्न विचारलेला होता. तर कधी कधी ना खूप जास्त जड जाते. कधी कधी मी काय करते, सगळा मेकअप करते, पूर्ण साडी घालते, विरू झोपलेली असते तेव्हा. आणि मला ज्या टाईमला व्हिडिओ करायचे असते ना, त्याच टाईमला विरू नेमकं उठून बसते. मग तिला कसं तरी समजावून, तिला काहीतरी खायला देऊन किंवा TV लावून, किंवा मग मी काय करते, एखादी छोटी वगैरे लिपस्टिक असेल तर ते तिला मी खेळायला देऊन देते, किंवा मी कलर्स वगैरे तिला खेळायला देते. ती त्यामध्ये इतकी मग्न होऊन जाते की ती माझ्याजवळ येत पण नाही. मग ती हॉलमध्ये जाऊन खेळते, मी इकडे व्हिडिओ बनवते. आणि बाकी पण बनवते, यूट्यूबचे व्हिडिओ पण बनवते. आणि बाकी सगळ्या गोष्टी, जेवण वगैरे मी बनवते. आणि सकाळीच मी यांना टिफिन वगैरे देते, तेव्हाच माझं जेवण वगैरे पण बनवून घेते. बट बाकी कपड्यासाठी वगैरे मशीन आहे, आणि भांडे आणि फरशीसाठी बाई लावलेली आहे. तर त्यामुळे थोडंफार मॅनेज होऊन जातं. पण कधी कधी काय होतं, एकतर रील्स बनवता येतात किंवा एकतर यूट्यूबचा व्हिडिओ होतो, दोन्हीपैकी एक होतं. आणि मग काय करते, कधीतरी यांना सुट्टी असली तर विरूला ते सांभाळतात, मग मी व्हिडिओ बनवते. मग कधी कधी कोलॅबरेशनचे खूप सगळे व्हिडिओ असतात, कधी कधी असे नॉर्मल रील्स वगैरे असतात, ते सगळे. तर नेक्स्ट क्वेश्चन काय होता की तुझे 10K सबस्क्रायबर झालेले आहेत. तर तू हे जर्नी म्हणजे तुझी जर्नी सांग, तू इथपर्यंत कशी केली.
तर फार स्ट्रगल तर मी केलेलं नाही आहे, मला माहिती आहे. कारण माझी ऑलरेडी पब्लिक इंस्टाग्रामवरती चांगली होती. इंस्टाग्रामची माझी स्ट्रगलिंग आहे, बट यूट्यूबसाठी मला हे म्हणजे इकडची माझी जी पब्लिक आहे ना ती सगळी इकडे आली. तर हा एक माझा बेनिफिट आहे की तुम्ही सगळे माझ्या इंस्टाग्रामला जोडून होते, त्यामुळे मी यूट्यूबला छान सबस्क्रायबर माझे झाले आणि ते पण वाढणार समोर, मला माहिती आहे. पण त्यासाठी काय असतं ना, रोज व्हिडिओ टाकावे लागते आणि व्हिडिओ करायला आपली मेहनत असते. म्हणजे माझी असं नाही की स्ट्रगल पण आहे, थोडीफार मेहनत माझी पण आहे. म्हणजे तेच रील करणं, टाकणं, सगळ्या गोष्टी करणं, मेहनत आहेच. तर डेली व्हिडिओ अपलोड केल्याने सबस्क्रायबर चांगले वाढतात. तर जास्त मला लॉंग व्हिडिओ जास्त बनवणं होत नाही विरू असल्यामुळे, तर त्यामुळे मी जास्त शॉर्ट्स टाकते आणि शॉर्ट्सला छान व्ह्यूज जातात, त्यामुळे सबस्क्रायबर पण फास्ट वाढते. त्यानंतर एका ताईने क्वेश्चन विचारला होता की ताई तुझे मेकअपचे प्रोडक्ट सांग, नाव सांग, तुझे रील्स, तुझे मेकअप खूप छान असतात. आणि भरपूर जण मला कॉम्प्लिमेंट देतात की ताई तू खूप छान मेकअप करते, खूप छान मेकअप आणि साडी वगैरे टॉल सगळ्या गोष्टी करते. तर एका ताईचा क्वेश्चन होता की तू मेकअपचे प्रोडक्ट शेअर कर. तर आता माझे जे प्रोडक्ट आहेत ना ते अर्ध्यापेक्षा खाली आलेले आहेत. तर त्यामुळे मी आता जेव्हा आपण नवीन कधी प्रोडक्ट वगैरे घेईल, मला घ्यायचे आता खूप सगळे, आणि नायकावर जेव्हा मी सेल येणार तेव्हा मी तुम्हाला पण सांगणार, तेव्हा मी प्रोडक्ट ऑर्डर करणार सगळे आणि त्यावर मी फुल ट्युटोरियल व्हिडिओ बनवणार मेकअपचा. तर त्यामध्ये मी पूर्ण सांगणार. हां, तर एका दादाने प्रश्न विचारला होता. प्रश्न होता की ॲक्च्युली काय होतं, म्हणजे असं होतं त्यामध्ये की ताई तुमची स्टोरी मी नेहमी ठेवतो, तर एकदा तरी स्टोरी मेन्शन बॅक द्या. तर काय होतं ना फ्रेंड्स, मला ज्यांच्या स्टोरी येतात ना त्यांच्या मी सगळ्यांच्या ठेवते, असं नाही की मी ठेवत नाही. रिप्लाय पण मी देते भरपूर जणांना, पण मला जे मेसेज दिसतात आणि ज्या स्टोरी मला मेन्शन होतात त्याच मला ठेवता येणार ना. तर भरपूरदा असं होतं की खूप जण स्टोरी ठेवतात पण मला दिसत नाहीत. तर आता ते कशामुळे होतं मला नाही माहिती, बट जेव्हा मला दिसतं ना तेव्हा मी मेन्शन बॅक नक्कीच देते. नेक्स्ट क्वेश्चन हा होता की विरू किती वर्षाची आहे. ताई विरू किती वर्षाची आहे. तर आता 18 मार्चला तिचा बर्थडे आहे, तर विरू आता 2 वर्षाची होणार. आला बाळा शंपा, ये इकडे, इकडे ये. हे बघ विरूचं नाव घेताच विरू हाजीर झाली. विरू आत्ताच उठलेली आहे झोपेतून फ्रेंड्स, म्हणून बघा अशी दिसत आहे. पिलू तू काय खाल्लं आता, तू काय खाल्लं सांग आता. चॉकी खाल्ली. चॉकी खाणं बॅड मॅनर्स आहे विरू, माहिती आहे ना तुला. तरी पण तू चॉकी मागते आणि मम्मा पण तुला देते है ना. चॉकी खायची नसते, व्हेरी बॅड मॅनर्स. जा आता खेळा, गो. बघा व्हिडिओ करताना असंच विरू मध्ये येतं. विरूचा मूड चांगला असेल तर विरू मला छान व्हिडिओ करू देते, नाहीतर मग बस रडणं चालू असतं. हां, तर नेक्स्ट क्वेश्चन काय होता की ताई तुझं मूळ गाव काय आहे. तर माझं मूळ गाव नांदेडकडे माळेगाव असं येतं. माळेगावला खूप मोठी यात्रा भरते, तर तेच माझं मूळ गाव आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन काय होता की ताई तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधी खरं प्रेम झालेलं आहे का आणि ते तुम्हाला मिळालेलं आहे का. तर हो, माझ्या आयुष्यात मला खरं प्रेम हे माझ्या नवऱ्यावर झालेलं आहे आणि नवरा माझ्यासोबतच आहे. तर मला आठवते एवढेच क्वेश्चन होते आणि बाकी खूप सगळ्या कॉम्प्लिमेंट होत्या की ताई जय भीम. तर सगळ्यांना जय भीम. आणि ताई खूप छान दिसतेस, खूप छान व्हिडिओ बनवतेस, खूप ब्युटिफुल आहेस, खूप सुंदर आहेस. तर त्यासाठी सगळ्यांसाठी थँक्यू. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला माझा नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये आणि माझे व्हिडिओ बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. डान्स करतेस, कर डान्स. डान्स करून दाखव बरं. तुझ्या फॅन्सला डान्स करून दाखव. चल. वा 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 वा. आमची विरू खूप छान डान्स करते बरं. बेबी डान्स कर.